नमस्कार मित्रांनो, काही दिवसातच प्रजासत्ताक दिन होऊन गेला। समर्थ विद्यालय उजगाव या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या भाषण स्पर्धा आयोजित केल्या असताना या चिमुकलीने केलेले भाषण ऐकून तुम्ही तिचं कौतुक नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही। पण त्याआधी आपला RJ मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करून घ्या। गेल्या 3 दिवसात 26 जानेवारीला आपण सर्व भारतवासियांनी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पाडला। असे असताना समर्थ विद्यालय उजगाव या शाळेमध्ये 26 जानेवारीला विद्यार्थ्यांची भाषण स्पर्धा आयोजित केली होती। त्यावेळी एका चिमुकलीने असे काही भाषण केले ते ऐकून समोरील विद्यार्थी आणि मान्यवरांनी टाळ्यांचा कडकडाट केला। भाषण करणं हे आपल्याला 4 चौघांमध्ये मित्रांच्या मध्ये खूप सोपं वाटत असतं, पण जेव्हा स्टेजवर जाऊन जनसमुदाय आणि मान्यवरांच्या समोर माईकमध्ये भाषण करणं ही गोष्ट जितकी सोपी वाटते तितकी सोपी नक्कीच नाही। विशेष म्हणजे भाषणामधले चिमुकलीने जे विचार मांडले आहेत ते ऐकून मात्र तुम्ही नक्कीच थक्क व्हाल। आज आपण पाहतो आजचा नौजवान ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्र निर्मितीची, समाजात एकता निर्माण करायची, पण ताच काय करतो? मोबाईलवर गेम खेळत पबजीच्या नादात दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस कधी झाला तेही कळत नाही। पणच माझ्या दादांना काय पाहिजे? डोळ्यावर गॉगल, पायात बूट, हातात मोबाईल, कानात हेडफोन आणि फिरायला गाडी, एवढंच पाहिजे। आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, जमिनीच्या इंच तुकड्यासाठी कित्येक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली हे माझ्या दादांना समजले पाहिजे। म्हणून एवढंच सांगेन, यज्ञ कुंड पेटले प्रचंड हे सभोवती, दृश्य शत्रू मारुनी देव त्यात आहुती, देव